MSc Part 2 Semester 4 इज पेपर 3 नॅचरल प्रोडक्ट 3. ओके, आपण सेमिस्टर 4 सुरू केलेला आहे. त्यातला पेपर 3 पहिला आपण स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये नॅचरल प्रोडक्ट्स 3. ओके, नॅचरल प्रोडक्ट अँड स्पेक्ट्रोस्कोपी असं पेपरचं नाव आहे, पण आपण फर्स्ट पॉईंट त्यातला सुरू करणार आहे नॅचरल प्रोडक्ट. ओके, आणि त्यातला फर्स्ट युनिट आहे नॅचरल प्रोडक्ट 3. सिंथेसिस, आपण सिंथेसिस बघतो आहोत. त्यातला आता सेकंड सिंथेसिस आहे मुस्कॉन. मुस्कॉनचं सिंथेसिस आपण बघणार आहे. ओके, मुस्कॉन. व्हॉट इज मुस्कॉन? ओके, मुस्कॉन इज an organic compound that is a primary contributor to the odor of a mask. The chemical structure of the muscon was first elucidated by the Leopold Ruzicka, and it consists of a 15-membered ring ketone with only one methyl substituent in the third position. It is an oily liquid that is found in naturally as a minus enantiomer R3-methyl cyclopentanone, and muscon has been synthesized as the pure minus enantiomer as well as the racemate. It is very slightly soluble in water and miscible with alcohol. Okay, these are the some information about the मुस्कॉन. काय सांगितलं त्याच्यामध्ये? मुस्कॉन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ओके, आणि त्याचं केमिकल स्ट्रक्चर पहिलं फर्स्ट एल्युसिडेट कोणी केलं आहे तर लेपोल्ड रुझिकाने. याच्यामध्ये आता स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चरल फीचर्स काय आहे तर 15 मेंबर्ड रिंग आहे, कीटोन प्रेझेंट आहे. ओके, आणि 1 मिथाइल सबस्टिट्युएंट आहे थर्ड पोझिशनला. ओके, अँड इज ऑइली लिक्विड आहे, नॅचरली अक्युरिंग मायनस इनॅन्शियममध्ये. ओके, त्याचं नेम कसं आहे R3 मिथाइल सायक्लोपेंटा डेकॅनोन. ओके, आणि इट इज स्लाइटली सॉल्युबल, व्हेरी स्लाइटली सॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये व्हेरी स्लाइटली सॉल्युबल आहे आणि मिसेबल विथ अल्कोहोल. ओके, दीज आर सम इन्फॉर्मेशन अबाउट द मुस्कॉन. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ मुस्कॉन. मुस्कॉनचं हे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर बघून ठेवा. सिंथेसिस आपल्याला हे तयार करायचं आहे. दीज आर द 15 मेंबर्ड रिंग आहे, कीटोन आहे. ओके, सायक्लिक कीटोन आहे. देन CH3 ग्रुप थर्ड पोझिशनला. ओके, कीटोनपासून मोजलं तर थर्ड पोझिशनला 1 सबस्टिट्युएंट आहे मिथाइल ग्रुप. ओके, जे आपण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये सांगितलं आहे स्ट्रक्चरल फीचर्स. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ अ मुस्कॉन. हे आपल्याला सिंथेसाइज करायचं आहे. ओके, दीज आर द सिंथेसिस प्रोसेस. फर्स्टमध्ये रिॲक्टरमध्ये काय घेतलं आहे, सायक्लिक कीटोन घेतलेला आहे. ओके, देन रिॲक्शन विथ कीटोन, कीटोनबरोबर त्याची रिॲक्शन केली आहे. काय होणार, NaOH बेस वापरलेला आहे फर्स्ट स्टेपमध्ये. CH2 त्यातलं एक प्रोटॉन ऑब्स्ट्रॅक्ट केला जाणार. देन CH2 मध्ये अटॅक टू द कार्बोनिल ग्रुप अँड H2O इज अ रिमूव्हल H2O तिथून होणार आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय CH2 म्हणजे CH2 डबल बॉन्ड C फॉर्मेशन होणार आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय वापरलं आहे, CH2 CCO3 then NaBH4 and PPA. So formation of the alpha beta unsaturated carbonyl compound. हा सायक्लिक कार्बोनिल कंपाऊंड, सॅच्युरेटेड कार्बोनिक कंपाऊंड फॉर्मेशन झालेलं आहे. देन पर ॲसिड वापरले. पर ॲसिड वापरल्यामुळे काय होणार आहे, डबल बॉन्ड जो आहे त्याचं इपॉक्साईड फॉर्मेशन होणार आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, इथे PTSNH2 ओके ॲज अ बॅम्फोर-स्टीवन टाईप रिॲक्शन गेलेली आहे. देन H+ कंडिशन वापरून पूर्ण ती रिॲक्शन जी आहे म्हणजे C डबल बॉन्ड C फॉर्मेशन होतं, तिथे काय अल्किन फॉर्मेशन होतं. ओके, देन H2PDC. H2PDC वापरून म्हणजे काय रिडक्शन झालं, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन झालं आहे. आणि अशी 15 मेंबर्ड सायकलिक कीटोन थर्ड सबस्टिट्युएंटला मुस्कॉन फॉर्मेशन झालं आहे. सिम्पल त्याचं सिंथेसिस आहे. ट्राय करा स्वतः, मेकॅनिझम स्वतः लिहून काढा, मग स्टेप तुमच्या लक्षात येतील. ओके, सिम्पल आहे. NaOH वापरला आहे. देन मध्येच बॅम्फोर-स्टीवन रिॲक्शन गेली आहे. सॉरी CH2 CH3 तिथे सायकलिक रिंग तयार झालेली आहे 5 मेंबर. देन पर ॲसिड वापरून इपॉक्साईड फॉर्मेशन करून देन बॅम्फोर-स्टीवन रिॲक्शन घेऊन CH2 म्हणजे डबल बॉन्डेड फॉर्म झाला आहे, अल्किन फॉर्मेशन झालं आहे, आणि तेच परत रिडक्शन केलं H2PDCने. दीज आर द सिम्पल सिंथेसिस ऑफ द मुस्कॉन.
Thank you.